सुप्रभात मित्रांनो, मी मुंबई एक्सप्लोरर रवी नरे. माझ्या व्लॉगमध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत. आज आपण सांताक्रूज येथील श्री स्वामी समर्थ मठ इथे जाणार आहोत. सदर मंदिर वाकोला ब्रिज येथून खांडवाला कंपाऊंडमध्ये आहे. चला तर मग आज आपण स्वामी समर्थांचं दर्शन घेऊ. मंदिराच्याकडे जाताना नेहरू रोडने सर्वात प्रथम आपण वाकोला ब्रिज इथे यावे. सांताक्रूज पूर्व येथून उतरून आपण नेहरू रोड मार्गे पायी चालत 10 मिनिटातच वाकोला ब्रिज इथे पोचतो. तेथूनच 5 मिनिटाच्या अंतरावर खांडवाला कंपाऊंड येथे पायी चालत जाऊया. सदर हे वाकोला ब्रिज येथील नाका आहे. तिथपर्यंत आता आपण चालत पायी प्रवास करून पोचलो आहोत. वाकोला इथे आल्यावर आपण दत्त मंदिरकडून पुढे पायी चालत जाऊया. दत्त मंदिर येथून पायी चालत असताना पाटक टेक्निकल शाळेच्या मागच्या रोडने आपण पुढे चालत राहावे. थोडं पायी चालत आल्यावर श्री करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी प्रवेशद्वाराचा बोर्ड लागेल. महालक्ष्मी मंदिराकडे आल्यावरच समोरच श्री साईबाबांचं मंदिर दिसेल. तेथूनच समोर आतमध्ये आपण चालत जाऊ. आतमध्ये गेल्यावर पुढे डाव्या साईडला वळल्यावर जवळच मंदिर दृष्टीस पडेल. असं चालत पुढे जावे मंदिराच्या दिशेने. चला फटाफट चला. महालक्ष्मी प्रवेशद्वाराकडनं तुम्ही आत शिरल्यावर थोड्याशा 5-6 मिनटात 2-4 गल्ली बोळातून गेल्यावर आपण बाहेर पडल्यावर जवळच मंदिर आहे. आपण समोरच आपल्याला श्री स्वामी समर्थ मठ दिसत आहे. चला तर आपण आतमध्ये जाऊन दर्शन घेऊ. जय स्वामी समर्थ. समोर श्री स्वामी समर्थांची मोठी प्रतिमा लावण्यात आलेली आहे. तिथं आपण दर्शन घेऊ. पुढे स्वामींच्या मूर्तीचं दर्शन घेऊ. समोरच एक फलक लावलेला आहे. तिथे सर्व मंदिराची वेळ काय असेल, आरती कधी असेल याबाबत संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे. श्री स्वामी समर्थ मठ येथे कसे यावे याबाबत संपूर्ण पत्ता खाली दिलेला आहे. श्री समर्थ बिल्डिंग, वाकोला, दत्त मंदिर, सांताक्रूज पूर्व.
गुरु स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थांची अत्यंत सुरेख अशी मूर्ती आहे. त्याच्यावरच गणपती बाप्पा विराजमान आहे. त्यावर दोन छोटे झुंबर अत्यंत सुरेख वाटत आहे. मठामध्ये भाविकांना पिण्यासाठी थंड पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे व बसायलाही आसन व्यवस्था आहे. सदर मठाची स्थापना 30 नोव्हेंबर 2017 साली खासदार पूनम महाजन यांच्या हस्ते करण्यात आलेली होती. मंदिरामध्ये स्वामी समर्थांचं उत्कृष्टरित्या दर्शन झालेलं आहे. आतमधील वातावरण एकदम भक्तिमय असं आहे. आता आपण दुसऱ्या रस्त्याने सहजरित्या कसं बाहेर जावं याबाबत मी तुम्हाला माहिती देत आहे, म्हणजे येणाऱ्यालाही इथे व्यवस्थितपणे दर्शनाचा लाभ घेता यावा. आता आपण स्वामी समर्थ मठाकडून परत बाहेर जाऊ. मंदिरामधून बाहेर पडल्यावरच डावीकडून सरळ रस्ता पुढे जात आहे, तेथून आपण बाहेर जाऊ. तुम्हाला गल्ली बोळात न फिरता सहज मंदिराकडे दर्शनासाठी यायचं असेल तर तुम्ही वाकोला ब्रिज येथून पुढे वाकोला पाईपलाईन चर्च शाळा लागते, तेथून लगेच डावीकडे वळून वाकोला पाईपलाईन मार्गे खांडवाला कंपाऊंड येथे येऊ शकता. वाकोला पाईपलाईन येथून खांडवाला कंपाऊंड असा बोर्ड लावलेला आहे, तेथून सरळच मंदिराच्या दिशेने सदर रस्ता जातो. तुम्ही आरामात मंदिराकडे येऊ शकता. समोर दिसणारा मार्ग वाकोला सेंट अँथोनी शाळेकडून पाईपलाईनचा जो रस्ता जातो समोरील दिसत आहे, तेथून आत आल्यावर डायरेक्ट खांडवाला कंपाऊंड येथे शिवगंगा बिल्डिंगच्या बाजूलाच श्री स्वामी समर्थांचं मंदिर आहे. आणि समोर जो रस्ता दिसतो तो दत्त मंदिर व गावदेवी येथे जातो. आता आपण पाईपलाईन मार्गे वाकोला चर्च येथे बाहेर पडतो. तुम्हाला पहिलं सांगितल्याप्रमाणे समोर वाकोला ब्रिज दत्त मंदिर येथूनही जाता येतं. तसंच पायी 5 मिनटं पुढे चालत आल्यावर वाकोला पाईपलाईनचा रस्ता जो गावदेवीला जातो, तेथून पुढे गेल्यावर खांडवाला कंपाऊंडला लेफ्टला वळण घेतल्यावर समोरच स्वामी समर्थांचं मठ आहे. वाकोला पाईपलाईन येथे श्री हनुमानाचंही मंदिर आहे.